Audio Jungle. बाभुळगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत सुरू असलेल्या यावली ते आलेगाव डांबरी रस्त्याच्या कामावर नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग बाभुळगावचे उपअभियंता यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. संबंधित अभियंता कामाच्या ठिकाणी दिसत नसल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यांमध्ये मुरमाऐवजी मातीचा वापर करण्यात येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडे JCBच्या सहाय्याने तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनीही नाराजगी व्यक्त केली आहे. याशिवाय रस्त्याच्या कामाबाबतची माहिती देणारा माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याने स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामाची मंजुरी, खर्च व ठेकेदाराबाबत पारदर्शकता नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी दखल घेत आलेगाव येथील शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते सोहेब खान उर्फ मुन्ना पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या कामाबाबत अधिकृत माहिती मागितली आहे. यावेळी आलेगाव रस्त्याच्या कामातील अनियमितता उघड होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. काय ना रामदास पांडुरंग महात्मे, आलेगाव सरपंच. ठेकेदार त्या दिवशी भेटले होते मला. मी सांगितलं त्याला बरोबर सुलभ भर, तो व्यवस्थित आहे म्हणे, भरून राहिलो म्हणे. 8 दिवस झाले भेटाले त्याच्यासोबत. तुम्ही समाधानी आहे का हा रोडचं काम जे चालू आहे? नाही, व्यवस्थित नाही झालं आहे. थोडंसं निर्मातीच आहे याच्यावर मुरुम टाकण्यात येऊन चांगले दबाई सुद्धा नाही केली. दबाई हे ते व्यवस्थित करा. हो, अशी दबाई यावलीपर्यंत. आणि पुलाचे काम अधुरेच आहे दोन्ही, शिरगोईच्या नदीचं आणि ते अलीकडला नाला आहे तो. या संदर्भात फलक गेला काही लावला आहे, बोर्ड गेट? फलक सुद्धा नाही आहे. कुठचा रोड कसा काय आहे, काही फलक नाही रोडवर. मग Audio Jungle.